नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत तयारी स्पर्धा परीक्षेची या अंतर्गत विषय गणितमधील काही प्रॉपर्टीज। त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन पाहिलं होतं। त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील प्रॉब्लेम्स पाहिलेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सर्कल, म्हणजेच वर्तुळाचे गुणधर्म। आणि त्याच्यानंतर त्या पुढील व्हिडिओमध्ये त्यावर आधारित प्रॉब्लेम पाहूया। तर या ठिकाणी आपण सर्कल, सर्क्युलर रिजन, सेगमेंट, आर्क, प्रॉपर्टीज ऑफ सर्कल हे सर्व पाहणार आहोत। तर सुरुवातीला पाहूया डेफिनेशन ऑफ द सर्कल। डेफिनेशन ऑफ द सर्कल म्हणजेच वर्तुळाची व्याख्या। द सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन equidistant from a fixed point in that plane is called a circle. परत एकदा आहे का? The set of the point in a plane equidistant from a fixed point in that circle is called a circle. In that plane is called a circle. The set of point in a plane equidistant from a fixed point in that plane is called a circle. म्हणजे एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच, सेट ऑफ पॉईंटमध्ये बिंदूंचा संच, अशा प्रकारची व्याख्या आपल्याला करता येते वर्तुळाची। आता या ठिकाणी फिक्स पॉईंट कोणता, या ठिकाणी कोणता आहे? ओ हा फिक्स पॉईंट आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू एक ठराविक बिंदू। एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ आहे। तर विशिष्ट बिंदू झाला ओ, ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो, सेंटर, आणि ठराविक अंतर झालं ओके। ओके हे ठराविक अंतर, ज्याला आपण त्रिज्या किंवा रेडियस असं म्हणतो। एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ। आता या ठिकाणी रेडियस म्हणजे काय? रेडियस म्हणजे एक विशिष्ट बिंदू आणि ठराविक अंतर, ज्याला आपण त्रिज्या म्हणू। ओके ही त्रिज्या आहे या ठिकाणी। इन फिगर रेडियस इज ओके, ओ पासून के पर्यंतचं अंतर हे रेडियस झालं। म्हणजे वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, याला आपण काय म्हणायचं? रेडियस म्हणायचं। या ठिकाणी ओके हा रेडियस आहे, त्रिज्या आहे। द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ओ अँड के, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड के इज एनी पॉइंट ऑन द सर्कल। त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे कॉर्ड, जीवा। अ सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट इन अ सर्कल इज कॉल्ड इट्स कॉर्ड। काय? अ सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड इट्स कॉर्ड। वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? कॉर्ड म्हणजेच जीवा असे म्हणायचं। इन फिगर एम कॉर्ड ऑफ द सर्कल, पी क्यू आल्सो द लार्जेस्ट कॉर्ड बिकॉज डायमीटर ऑफ द सर्कल इज द लार्जेस्ट कॉर्ड। म्हणजे वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। तर डायमीटरची व्याख्या परत एकदा बघा या ठिकाणी। डेफिनेशन ऑफ डायमीटर, अ कॉर्ड passing through the center of the circle is called its diameter. A chord passing through the center of the circle is called its diameter. म्हणजे जो chord center of the circle पास होतो, passing through the center of the circle is called its diameter. म्हणजेच काय? जी जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात। जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात। अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड इट्स डायमीटर, अँड डायमीटर इज डबल ऑफ रेडियस। आता आर्क पाहूया। द सर्कल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय टेकिंग एनी टू पार्ट्स on the circle. Each part is called an arc. Each part is called an arc.
The circle is divided into two parts. By taking any two parts on the circle, each part is called an arc. सर्कल हे दोन भागामध्ये डिवाइड होते, त्यापैकी कोणत्या एका पार्टला काय म्हणायचं, आर्क. आर्कचे दोन पार्ट या ठिकाणी बघा, या फिगरमध्ये पहा, ही डायग्राम आहे आणि या डायग्राम या सर्कलमध्ये 4 पॉईंट्स आहेत, ए बी सी डी ऑन द सर्कल. हे चारही पॉईंट वर्तुळावरती आहेत आणि याच्यातलं आता हे 2 पार्ट्स ऑफ आर्क कोणते झाले, ए सी बी हा एक आर्क झाला ज्याला आपण मायनर आर्क म्हणू, आणि ए डी बी हा दुसरा आर्क झाला ज्याला आपण मेजर आर्क म्हणतो. म्हणजे लघु वर्तुळकंस आणि विशाल वर्तुळकंस असे दोन भाग झाले या ठिकाणी. आलं लक्षात. आर्क ए सी बी अँड आर्क ए डी बी are the two part. The circle is divided into two part by taking any 2 points on the circle. Each part is called an arc. हे झालं आर्कच्या बाबतीत. आता सेमी सर्कल पहा. सेमी सर्कल कशाला म्हणतात? The diameter of circle divide the circle into two arc of equal measure. Each of the arc is called semicircle. The diameter of a circle divide the circle into two arcs of equal measures. Each of the arc is called a semicircle. बघा या ठिकाणी arc PXQ and arc PYQ are two semicircles. डायमीटर PQ आहे. या डायमीटर PQ ने 2 पार्ट्स केले सर्कलचे, एक PXQ मध्ये आणि दुसरा PYQ मध्ये. या PXQ ला आणि PYQ ला सेमी सर्कल असे म्हणतात. आणि हे कशामुळे तयार झाले सेमी सर्कल? द डायमीटर ऑफ द सर्कल PQ. द डायमीटर ऑफ द सर्कल PQ डिवाइड्स द सर्कल इनटू 2 आर्क्स ऑफ इक्वल मेजर. या दोन्ही आर्क्सचं मेजरमेंट जे आहे ते कसं आहे, इक्वल आहे, म्हणून याला सेमी सर्कल असे म्हणतात. अशा प्रकारे हे काही डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिल्या. परत एकदा तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि काळजीपूर्वक अभ्यासा. व्हिडिओ बघा डबल आणि पुन्हा पुन्हा हे पाहून त्याचा अभ्यास करा आणि आकृतीच्या सहाय्याने हे व्याख्या समजून घेत चला, जेणेकरून तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. त्याच्यानंतरचं आपण पाहूया दुसरी. नेक्स्ट, सेंट्रल अँगल. An angle having the center of the circle as its vertex is called a central angle. म्हणजे काय? An angle having the center of the circle as its vertex is called a central angle. जे ज्या कोनाचा आरंभ बिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोन. केंद्रीय कोन कशाला म्हणतात? ज्या कोनाचा आरंभ बिंदू हा वर्तुळाचा केंद्र असतो त्याला केंद्रीय कोन असे म्हणतात. An angle having the center of the circle as its vertex is called a central angle. आकृतीत बघा, समोर आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये पहा, AXB हा आर्क आहे आणि अँगल AOB इज द सेंट्रल अँगल आहे. अँगल AOB हा काय आहे? सेंट्रल अँगल, बिकॉज O is the center of the circle and also the vertex of the angle AOB. म्हणून याला काय म्हणू आपण? सेंट्रल अँगल असे म्हणू. तर अशा प्रकारे काही आपण हे या ठिकाणी डेफिनेशन्स घेतलेले आहेत, जेणेकरून या डेफिनेशन्सचा फायदा आपल्याला पुढील उदाहरणे सोडण्यासाठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉपर्टीज ऑफ सर्कल घेतलेले आहेत, पूर्ण झालेले नाहीत. आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही पाहणार आहोत, जसं की मेजर ऑफ ॲन आर्क, त्याच्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल, त्याच्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हे सर्व पाहूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.